नमस्कार, मी पूजा पहाडे, रेकी ग्रँडमास्टर. प्रिशा डिवाइन हिलिंग सेंटर मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. कशा आहात सगळे? कसे आहात? रोज म्हणायचं उठल्यावर मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे. रोज उठल्यावर स्वतःला म्हणायचे आहे की मी स्वस्त आहे, मस्त आहे आणि जबरदस्त आहे. एका अफर्मेशनने बघा तुमचा दिवस अगदी खूप छान छान खूप छान जाणार. चला आज आपण ऍक्टिव्हिटी करणार आहोत. फुटबॉल नाव ऐकलेलं आहे सगळ्यांनी? फुटबॉल नाव ऐकलेलं आहे का? काय करतो आपण फुटबॉलनी? कोणी सांगू शकेल मला? फुटबॉलने आपण काय करत असतो? फुटबॉल कसं खेळला जातो माहितीये? कशाने खेळतो? हाताने, पायाने? फुटबॉल कशाने खेळतो आपण? कशाने खेळतो? सांगा संजय सर. अनम्यूट करा. अनम्यूट करा. अनम्यूटचं ऑप्शन आलं असेल ते क्लिक करा. हा पायाने खेळला पायाने जातो आपण. खेळतो. ओके, गुड. हम्म. आता आपण आपल्या घराची निगेटिव्हिटी या फुटबॉल एक्सरसाइज पळवून टाकली तर कसं वाटेल? वाव, क्या बात आहे, मस्त. आपल्या एकदम मस्त आतमध्ये जी वाटेल. निगेटिव्हिटी आहे ती सुद्धा आपल्याला फुटबॉल एक्सरसाइज करून पडून टाकायची आहे. घरची निगेटिव्हिटी, आपल्या घरच्या वाहनांमध्ये जर निगेटिव्हिटी असेल तर ती आपण फुटबॉल एक्सरसाइजने सगळी पळवून टाकणार आहोत. ओके, चला तर आपण करूया. पाणी पिला? 1-2 घूट पाणी पिऊन घ्या. आणि एक एनर्जीचा बॉल आपल्याला तयार करायचे आहे. ओके, आधी दिव्य रेखी शक्तीला प्रेयर करा. प्रार्थना करायची आहे. मी स्वतःची आभारी आहे. माझ्या मागोमाग म्हणा. मी स्वतःची आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी माझ्या माता-पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. आता हात रब करा असं आणि एक एनर्जीचा बॉल क्रिएट करायचे आपल्याला. बघा इथे असा एक एनर्जी बॉल क्रिएट होणार आपल्या हातांमध्ये. हळू जवळ दूर जवळ दूर असं करा. बघा होतो का? कॉन्सन्ट्रेशननी करा. होणार आहे. एक एनर्जी बॉल क्रिएट होणार आहे आपल्या हातांमध्ये. जाणवत आहे एनर्जी बॉल असं? बघा आपल्या हातांच्या मधामध्ये असं मॅग्नेटिक फील्ड आल्यासारखी, जसं मॅग्नेट कसं असं चिपकतो तसं बघा. झालं आहे? सर्वांचं झालं आहे? सुधा मॅम कॉन्सन्ट्रेशननी करा, होईल बघा. बनलं का? आता याला अफर्मेशन द्या. मी या एनर्जी बॉलला फुटबॉल घोषित करत आहे. मी या एनर्जी बॉलला फुटबॉल घोषित करत आहे. माझ्यातली संपूर्ण निगेटिव्हिटी या बॉलमध्ये आलेली आहे. माझ्यातली संपूर्ण निगेटिव्हिटी या बॉलमध्ये आलेली आहे. माझ्या सातही चक्रा, माझ्या औरामधली संपूर्ण निगेटिव्हिटी या बॉलमध्ये आलेली आहे. माझ्या वाहनातली सर्व निगेटिव्हिटी या बॉलमध्ये आलेली आहे. माझ्या घरची संपूर्ण निगेटिव्हिटी या बॉलमध्ये आलेली आहे. जिथे कुठे निगेटिव्हिटी तिथे सगळी या बॉलमध्ये आलेली आहे. सगळी निगेटिव्हिटी या बॉलमध्ये आलेली आहे. चला अफर्मेशन द्या. माझ्यातली सर्व नकारात्मक ऊर्जा या बॉलमध्ये आलेली आहे. माझ्यातली सर्व नकारात्मक ऊर्जा या बॉलमध्ये आलेली आहे. माझ्या वाहनातली निगेटिव्हिटी नकारात्मक ऊर्जा या बॉलमध्ये आलेली आहे. ईश्वर ऐसाही हो, ईश्वर ऐसाही हो, ईश्वर ऐसाही हो. आणि हा एनर्जीचा बॉल ब्रह्मांडाकडे फुंकर मारून शुद्ध झालेला आहे. फुंकर मारून ब्रह्मांडामध्ये जाऊन शुद्ध झालेला आहे. फुंकर मारा आणि एक अफर्मेशन द्या. हा बॉल ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेला आहे. हा बॉल ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेला आहे, शुद्ध झालेला आहे,
शुद्ध झालेला आहे. आणि त्यानंतर आपल्या नाभीपासून कट 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 डिलीट 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 असं म्हणून नाभीपासून असं कट करायचे आहे आपल्याला. आपली नाभी कट 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 डिलीट 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 असं करायचे आपल्याला. आपल्याला पॉझिटिव्ह अफर्मेशन आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटीचा एक बॉल आपल्याला टाकायचे आहे. आपल्या रूम मध्ये म्हणजे तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये पॉझिटिव्ह, तुमच्या ऑफिसमध्ये तुम्ही पॉझिटिव्ह एनर्जीचा बॉल टाकू शकता, तुमच्या घरांमध्ये टाकू शकता. आपण आता आपल्यामधली सगळी निगेटिव्हिटी काढलेली आहे. आता आपल्या घरांमध्ये आपल्याला पॉझिटिव्हिटी आणायची आहे. तर सेम तसंच प्रोसेस करायची आहे. एक दिव्यरेखी शक्तीला कॉल करायचे आहे आणि चला आपण आपल्या रूम मध्ये आता एनर्जी बॉल टाकू पॉझिटिव्हिटीच्या. ओके. तर रेकीला कॉल करा. कुठलाही कार्य करताना आधी रेकीला कॉल करायचं आणि सगळं प्रक्रिया झाल्यानंतर नाभीपासून कट 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 डिलीट डिलीट करायचं. कारण की आपण त्या ऊर्जेशी कनेक्ट होत असतो, म्हणजे आपलं मग नंतर डिस्कनेक्ट करणं गरजेचं असतं. ओके. चला तर एक एनर्जी बॉल आपण आपल्या रूम मध्ये टाकू पॉझिटिव्हिटीच्या. मी स्वतःची आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी माझ्या माता-पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. हात रब करून एक एनर्जी बॉल क्रिएट करा. हळू 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 दूर जवळ दूर करा. पटकन क्रिएट होतो बॉल. बनला बॉल. असं करून बघा, असं राऊंड राऊंड हळूच हळू बघा बॉल क्रिएट झालं का जाणवेल तुम्हाला. आपण हा एनर्जी बॉल स्वतःसाठी स्वतः ग्रहण करणार आहोत. याच्यामध्ये आपल्याला ज्या वस्तू पाहिजे आपण ते अफर्मेशन देणार आहोत. ओके. आता म्हणायचं हा एनर्जी बॉल मी स्वतः ग्रहण करत आहे. हा एनर्जी बॉल मी स्वतः ग्रहण करत आहे. या बॉलमुळे मला प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान होत आहे. या बॉलमुळे मला परमसुख, समाधान, ऐश्वर्य, आरोग्य आणि दीर्घायुष्य प्रदान होत आहे. या बॉलमुळे मला परमसुख, समाधान, ऐश्वर्य, आरोग्य आणि दीर्घायुष्य प्रदान होत आहे. हे ईश्वर, ऐसा ही हो. हे ईश्वर, ऐसा ही हो. आणि हा एनर्जी बॉल मी स्वतः ग्रहण करत आहे. हा एनर्जीचा बॉल मी स्वतः ग्रहण करत आहे. हा एनर्जीचा बॉल मी स्वतः ग्रहण करत आहे. आणि हा आपल्या क्राउन चक्रावर ठेवून द्यायचा आहे. हा एनर्जी बॉल मी स्वतः ग्रहण केलेला आहे. हा एनर्जी बॉल मी स्वतः ग्रहण केलेला आहे. हा एनर्जी बॉल मला प्रत्येक क्षणात परमसुख, समाधानी, ऐश्वर्य, आरोग्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. हा एनर्जी बॉल मला परमसुख, समाधान, ऐश्वर्य, आरोग्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. ईश्वर, ऐसा ही हो. ईश्वर, ऐसा ही हो. ईश्वर, ऐसा ही हो. थँक्यू 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 म्हणून कट 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 डिलीट डिलीट डिलीट. डेली ही डेली हा एनर्जी बॉल स्वतःला परमसुख, समाधानी, ऐश्वर्य, आरोग्य, दीर्घायुष्य लाभण्यासाठी तुम्ही डेली एक बॉल टाकू शकता. ओके. आपल्याला आयुष्यामध्ये काय पाहिजे? परमसुख, समाधान, ऐश्वर्य, आरोग्य सर्वात मेन आणि दीर्घायुष्य. या 5 गोष्टी पुढे आहे का जीवन? या 5 गोष्टीच्या पलीकडे आहे का जीवन आपलं? नाही. हेच तर आपलं जीवन आहे आणि रेकी आपल्याला तेच तर शिकवत असतं. रेकी आपल्याला जीवन जगण्याची कला शिकवत असते, बरोबर?
आपण आता बघूया हा एनर्जी बॉल तुम्ही आपल्या घरच्या घरी सुद्धा टाकू शकता. सेम प्रोसेस राहील. फक्त पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायचं आहे आणि जर घरात टाकायचे आहे तर असं पसरवायचे आहे. पॉझिटिव्ह अफर्मेशनचा बॉल कसं राहील असं पसरवायचं. ओके. आणि स्वतः ग्रहण करते म्हणून आपण आपल्या क्राऊन चक्रावर आपले हात ठेवले. इथे नाही ठेवायचे हात. ओके. इथे ठेवायचे इथं. म्हणजे इथे तर हा क्राऊन चक्र मग ब्लॉक होऊन जातो ना. या बाजून 2 बाजूने ठेवायचे असं. दोन्ही बाजूने म्हणजे आपल्या क्राऊन चक्रापासून तर पुन्हा 7 चक्रापर्यंत ते आपण पूर्ण पॉझिटिव्हिटी ग्रहण करत आहोत. ओके. आणि आपल्या घरसाठी आपण पॉझिटिव्ह अफर्मेशन देऊ तर तो बॉल असं स्प्रेड करायचा आहे आपल्याला. ठीक आहे. आता आपण बघूया 7 चक्र. 7 चक्र ऐकलेले आहे आपल्या बॉडीमध्ये सगळे 7 चक्रास असतात. ठीक आहे. आता ते अनबॅलन्स असले तर काय आणि मी एक ऑडिओ पाठवलेला आहे. कुणी ऐकलं का? 7 चक्राचं मेडिटेशन आहे ते. ऐकलं ना? ओके. आज आपण बघूया की 7 चक्र काय असतात आणि ठीक आहे मी तो एक शेअर करतेस. 2 मिनिटं. काय स्क्रीन दिसत आहे सर्वांना? दिसत आहे. 7 चक्र 7 चक्राचे काय महत्व असतं आपल्या शरीरामध्ये आपण बघूया. हे बघा 7ही चक्र आपण चक्रांचं उच्चारण खालून वर वर नेत असतो. ठीक आहे. वरून खाली उच्चारण केलं जात नाही. खालून वर करायचं असतं. पहिला चक्र आपला आहे मधुरा काय मूलाधार चक्र म्हणजे सर्वात खालचं चक्र. दुसरं आहे स्वादिष्ठान चक्र. तिसरं मणिपूर चक्र. चौथं आहे अनाहत चक्र. पाचवं आहे विशुद्ध चक्र. सहावं अजना चक्र आणि 7वं आहे सहस्त्रा चक्र. आता हे चक्र आपण असं बघितले. याचं आपल्या बॉडीमध्ये काय कार्य असतो? ठीक आहे. पहिलं जो आहे मूलाधार चक्र. सर्वात रीढची आपली हड्डी आहे सर्वात खालच्या भागाने तो स्थिर असतो. हा चक्र कुठे स्थिर असतो तर सर्वात खालच्या आपली जी रीढची हड्डी आहे तर सर्वात खालच्या बाजूने हा चक्र असतो. आता बघा आपण सर्वांनीच ऐकलेलं आहे हा अनबॅलन्स असल्यावर कसं म्हणजे एक असं खूप ऐकलेलं असेल ना की स्त्रियांवर अत्याचार झालेले आहेत म्हणजे सर्वांनीच ऐकलेलं आहे. तर पहिली गोष्ट तर या चक्र इनबॅलन्समुळे या सगळ्या घटना घडत असतात. ठीक आहे. एखाद्याचे मूलाधार चक्र जर इनबॅलन्स असलं तो बॅलन्स नसलं तर तशा घटना घडत असतात. ठीक आहे. याचा रंग असतो लाल आणि याचं गुणधर्म स्थैर्य, सुरक्षितता, आत्मविश्वास. याचं बीज मंत्र आहे लम. जर आपलं हा चक्र जर बॅलन्स नसलं तर आपल्याला लम याचं उच्चारण करायचं असतं. लमचं उच्चारण 3 मिनिटं करायचं असतं. जर इनबॅलन्स असेल तर तो मूलाधार चक्र बॅलन्स होत असतं. तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे रंग कशाचे आहे? आपला ब्लडचे रंग कसं रेड असतो ना तसेच या सर्व 7 चक्र आपल्या आतमध्ये आहे. त्याचा रंग आहे. या चक्राचा रंग असतो लाल. ठीक आहे. आणि दुसरं म्हणजे स्वादिष्ठान चक्र. यालाच आपण सॅक्रल चक्र असं म्हणत असतो इंग्लिशमध्ये. मराठीमध्ये याचं नाव आहे स्वादिष्ठान चक्र. हे नाभीच्या खाली म्हणजे पोटाच्या खालच्या भागाला असतात. नाभीच्या थोड्या खाली हा चक्र असतो आणि याचा रंग आहे नारंगी. गुणधर्म याचा आहे सर्जनशीलता, आनंद, भावना आणि लैंगिक ऊर्जा. ओके. याचं बीज मंत्र आहे वम. या चक्रामुळे म्हणजे स्त्रियांना बाळ होतो तर या चक्राचं ते कार्य असतं. आणि तिसरं म्हणजे मणिपूर चक्र. नाभीच्या वर हा चक्र आहे मणिपूर चक्र. कधी बघा
म्हणजे फॉर एक्झाम तुम्हाला असं घडलंही असेल, जर आपली एक्झाम आहे आणि आपलं पोट दुखून आलेलं आहे, आता म्हणजे असं की नाही आता एक्झाम आहे, भीती अशी वाटत आहे. जेव्हा लहान असताना आपल्याला वाटलं असेल की आता एक्झाम आहे, काय होईल, भीती पोटात असं गोळा आल्यासारखं वाटतो. बरोबर आहे. तर या हा तोच म्हणजे मणिपूर चक्र. आणि आपल्या इच्छा सगळ्या कुठे दडलेले असतात, तर पोटामध्ये. सर्वांनी ऐकले असेल की सर्वांच्या इच्छा ह्या पोटांमध्ये दडलेल्या असतात. तर या चक्रामध्ये दडलेले असतात, त्याचं नाव आहे मणिपूर चक्र. याचं गुणधर्म इच्छाशक्ती, आत्मसन्मान आणि आत्मनियंत्रण. याचे गुणधर्म काय आहे, तर इच्छाशक्ती, आत्मसन्मान आणि आत्मनियंत्रण. याचं बीज मंत्र आहे रम. आधी तर हे बघा, आधी जे हे चक्र असतात आपल्या सेवन चक्र, जेव्हा आपण लहान असतो तेव्हा त्या कळी स्वरूपाचे असतात. फुलांची कळी सर्वांना माहिती आहे. फुलांची कळी सर्वांना माहिती आहे. तर लहान असताना ते असे असतात ना, जसे आपण मोठे होत जातो तर ते जे चक्र आहेत त्या असे फुलांसारखे उमलत असतात. आता काय होतं असतं की सर्वांचे चक्र सेवनही चक्र सर्वांचे सारखे असतील असं नाही ना, सर्वांचे वेगळे वेगळे असतात. म्हणजे सातही चक्र सेम असतात, पण त्यांचे जे कुणाचं जसं हा अनाहत चक्र, समजा कुणाचं कमी फुललेलं आहे, कुणाचं खूप जास्त फुललेलं आहे. म्हणजे आपण हा चक्राच घेऊन घ्या. हा छातीच्या मध्यभागी म्हणजे हृदयाजवळ असतो. ओके, याचा रंग आहे हिरवा आणि गुणधर्म प्रेम. जर हाच चक्र कुणाचा खूप जास्त ओपन असला म्हणजे एकदम असं असलं, याची पण लिमिट असते ना, सगळ्या गोष्टीची एक लिमिट असते. त्याचप्रमाणे सेवन चक्राचे सुद्धा लिमिट असतं. तर ते कुणाचं खूप जास्त फुललेलं आहे तर तो खूप म्हणजे सर्वांवर म्हणजे खूप जास्त दया दाखवेल, नातेसंबंधांमध्ये अतिप्रेम उतू गेल्यासारखं असं. आणि कुणाचं कमी हे झालेलं आहे तर त्याला कुणाची काही फिकर पडलेली नाही आहे. नात्यांमध्ये पण त्याला असं कोणाची दया येत नाही किंवा म्हणजे कमी फुललेलं असेल तर या सर्व या होत असतात. म्हणून जेही आपले सातही चक्र कसे बॅलन्स पाहिजे. जर सगळ्या गोष्टी बॅलन्स असल्या तर कसं दोन बैलपंटी बघितलेली आहे. एक चाक मोठा आणि एक चाक लहान राहतो का? जर राहील तर गाडी बरोबर चालणार का हा? नाही चालणार. बरोबर? म्हणूनच हे सेवन चक्र आपल्या शरीरामध्ये बॅलन्स असणं खूप गरजेचे आहे. ठीक आहे. याचा बीजमंत्र आहे यम. आणि पाचवं चक्र म्हणजे विशुद्ध चक्र, याला थ्रोट चक्र असं म्हणतात, गळ्याच्या मध्यभागी. मी इथे सर्वांशी जोडलेली आहे. कशामुळे जोडलेली आहे सांगा? माझ्या थ्रोट चक्रामुळे जोडलेली आहे मी. तुम्ही मला ऐकत आहात, बरोबर आहे? माझा आवाज येतोय का? ओके. तर हा असतो इथे गळ्याच्या मध्यभागी आणि याचा रंग असतो निळा. याचा गुणधर्म काय आहे, तर संवाद कौशल्य, प्रामाणिकपणा आणि स्वतःला व्यक्त करण्याची क्षमता. बरोबर आहे. आता सर्वांचे चक्र हा बरोबर फुललेला असेल की कडी स्वरूपात असेल. कुणाकुणाची सवय काय असते की खूप कमी बोलत असतात. बरोबर? कुणाला खूप कमी बोलायची सवय असते. तर ती त्यांची सवय म्हणून आपण आतापर्यंत काय झालं की आपण म्हणायचो की त्याचा स्वभावच आहे तसं किंवा तिचा स्वभाव आहे तसं. आपण त्यांना स्वभावात म्हणून कन्वर्ट करायचो. बरोबर आहे. तर हा दोष त्यांचा नाही राहत. हा दोष या सगळे जे सेवन चक्रास आहेत ना, हे इम्बॅलन्स असल्यामुळे या सगळ्या प्रक्रिया घडत असतात. ओके. आता माझा हा चक्र बॅलन्स आहे म्हणून मी माझ्या सगळ्या गोष्टी व्यक्त करू शकते तुमच्यासोबत. सर्वांना जमेल का या गोष्टी? तर नाही. सर्वांना जमतात का? नाही जमत ना. म्हणून आपले सगळे चक्र बॅलन्स असणं खूप गरजेचं असतं. आणि कुणी खूप जास्त बडबड करतं. खूप खूप म्हणजे अतिच. त्यांचं ऐकावंसं वाटत नाही. जरी तो व्यक्ती समोर दिसला किंवा ती व्यक्ती समोर दिसली तर असं वाटते, बापरे! आता हा आला, आता खूप बडबड करणार आहे. असं वाटतं ना आपल्याला. तर ते का बरं होतं, याचं जे थ्रोट चक्र आहे खूप जास्त अशा प्रमाणात फुललेला असतो. चक्र बॅलन्स असेल तर बरोबर होतं आणि कमी असेल तर तो खूप बोलत नाही. जास्त फुललेला असेल तर खूप बडबड करतो आणि बॅलन्स असेल तर नॉर्मल म्हणजे व्यवस्थित म्हणजे जे
कामाचं आहे किंवा जेवढं बोलायचं तेवढं ते असतं. तर हा चक्र जर आपला इनबॅलन्स असेल तर याचं बीज मंत्र आहे हम. 3 मिनिटं आपण याचं उच्चारण याचं मेडिटेशन करत असतो. 3 मिनिटं हम. समजलं याचे उच्चारण काय आहे? हम. आणि 6वं म्हणजेच आज्ञाचक्र. आपलं 6वं चक्र आहे थर्ड आय चक्र. हे कुठे असते? हा बघा, दोन डोळ्याच्या मधात. हा आहे थर्ड आय चक्र. भोलेचे असतं ना, तिसरा डोळा आपण म्हणतो ना सगळ्यांनी. मत असून त्यांच्या तिसरा डोळा. तर यालाच म्हणतात थर्ड आय चक्र. ही हा स्थिर असतो भुवयांच्या मधोमध कपाळावर. आणि याचा रंग आहे जांभळा. अंतर्ज्ञान, ज्ञान आणि एकाग्रता. याचा गुणधर्म काय आहे? अंतर्ज्ञान, ज्ञान आणि एकाग्रता. याचा बीज मंत्र आहे ओम. आपण याचं उच्चारण ओम म्हणून करत असतो. ओम असं याचं उच्चारण असतं. ठीक आहे. आणि आपलं हा सगळ्यात 7वं चक्र म्हणजे क्राऊन चक्र. आपला सर्वात वरचे चक्र आहे क्राऊन चक्र, डोक्याच्या शिखरावर. ठीक आहे. याचा रंग आहे पांढरा. याचं गुणधर्म आहे आध्यात्मिकता आणि परमात्म्याशी एकरूपता. तुम्ही कुणी कुणी बघितलेलंही असेल आणि कुणी कुणी ऐकल्यापेक्षा ज्यांनी बघितलं आहे ते प्लीज हँड रेज करा. तुम्ही कधी बघितलेलं आहे का एखाद्याचा मृत्यू झालेला आहे आणि तो असं आ करून जे त्याचा मृत्यू जेव्हा झालं तेव्हा त्याचे तोंड उघडं होतं किंवा डोळे उघडे होते, असं बघितलंय कुणी? बघितलेलं आहे का? पण राहत म्हणजे आपण म्हणतो ना की याचे प्राण तोंडातून गेलेले आहे. सर्वांनी ऐकलेलं असेल की याचं प्राण तोंडातून गेलेलं आहे म्हणून याचं तोंड उघडं आहे. किंवा डोळे असे उघडे असतात तर याचे प्राण डोळ्यातून गेलेले आहे म्हणून डोळे उघडे आहे. आपण सर्वांनीच ऐकलेलं आहे. कदाचित एखाद्याचे असेल की त्यांनी नाही ऐकलं म्हणून. तर हे का बरं? बघा, आपलं सुरुवात सुद्धा इथून म्हणजे आपल्याला काय म्हणतात त्याला, जीव सुद्धा इथूनच मिळतो आणि इथूनच आपलं जात असतो. तर हा सहस्त्रार चक्र जर त्याचं म्हणजे त्याचं हे आलं असेल की त्याला आता जायचं आहे, म्हणजे त्याची वेळ झाली आहे वर जायची पण त्याला जायचं नाही आहे आणि ती एक हे असतं, तर मग तो घाबरलेला आहे त्या गोष्टीशी. तर म्हणून त्याच्या असं तोंडातून जीव जात असतो. डायरेक्ट क्राऊन चक्रातून जात नाही, तर तोंडाद्वारे तो घाबरल्यामुळे तोंडाद्वारे त्याच्या जीव जात असतो. ठीक आहे. मग याचं बीज मंत्र आपण असं म्हणून करत असतो. जेव्हा आपण मेडिटेशनला बसू तर याला ओम म्हणून नाही वापरत. जेव्हा मी तुम्हाला एक दिलेला आहे मेडिटेशनचे ऑडिओ, ते सेम हेच आहेत. आ असं त्याचे बीज मंत्र असतो. ठीक आहे. इथे असं लिहिलेलं आहे पण असं याचं बीज मंत्र या प्रकारे असतं. 7 चक्र समजले का कुणाला? 7 चक्राबद्दल काही डाऊट्स आहे का? 7 चक्रास बद्दल काही डाऊट्स आहे का? एक मिनिट. 2 मिनिट. ओके, 7 चक्र सर्वांना समजले आहे? 7 चक्र. आता आपल्याला आता आपल्याला बघा, परत सांगायचं आहे. आपल्याला बाकीच्या ठीक आहे, सांगते. आता आपल्याला माहिती नाही की आपले कधी कधी काय बॅलन्स नाही राहत कोणता चक्र. आता परफेक्ट आपल्याला माहिती नाही की आपला हात चक्र बॅलन्स नाही आहे किंवा हा चक्र बॅलन्स आहे. तर सर्व 7 चक्र बॅलन्स करण्यासाठी तुम्हाला रोज मी मेडिटेशन पाठवलेलं आहे, तो रोज तुम्हाला करावा लागेल. आणि त्याआधी जे ऍक्टिव्हेशन आपण काल शिकलेलो आहोत, तो ऍक्टिव्हेशन केल्यानंतर तुम्ही हा 21 मिनिटं लागते वाटते. प्रत्येक चक्राला 3-3 मिनिटं लागत असतात. तर डेली तुम्ही प्रॅक्टिसमध्ये स्वतःचं ऍक्टिव्हेशन आणि हा मेडिटेशन गरजेचं असतं. तेव्हाच तुमचे 7ही चक्र पूर्णपणे बॅलन्स होत असतील, बॅलन्स होतील. ठीक आहे.
सर अनम्यूट करा, तो बोलायचे म्हणजे आवाज नाही आला. अनम्यूट अनम्यूट करा. अरे, अनम्यूट अनम्यूट. काय? सर काही बोलायचंय का तुम्हाला? संजय सर. ओके, मला वाटलं की मला सेवन चक्र समजले. तर आपल्याला बॅलन्स करण्यासाठी डेली मेडिटेशन करणं गरजेचे आहे. ओके. मी तुम्हाला मनी मंत्र देत आहे. मनी मंत्र. तुमचे पर्स जिथे आपण पैसे ठेवतो, जिथे आपण पैसे ठेवत असतो, तर ती जागा सर्वात क्लीन असणं खूप गरजेचे आहे. आपल्या घरी लक्ष्मीला आपण कुठे ठेवतो? नीटनेटक्या जागेवर. म्हणतात ना की जिथे नीटनेटकेपणा तिथेच लक्ष्मी नांदत असते. बरोबर. जर जिथे कचरा आहे ते सगळं असेल तर लक्ष्मी येणार का तिथे? नाही येणार. म्हणून आणि जिथे आपण पैसा ठेवतो, म्हणजे पुरुषांचे पर्स किंवा स्त्रियांचे पर्स, तर पहिली गोष्ट ती फाटली नको. कारण लक्ष्मीला आपण आपल्या फाटक्या जागेत नाही ठेवायला पाहिजे. तर जर फाटलं असेल तर ते आजच चेंज करून घ्या. आणि जर तिथे खूप जास्त तुमचा कचरा भरलेला असेल, दवाखान्याच्या चिठ्ठ्या किंवा औषधी गोळ्यांच्या चिठ्ठ्या समजा, तर ते आधी काढून फेकून टाका. कारण काय होत असतं, तिथेच त्या पर्समध्ये, आपल्या पर्समध्ये औषधीच्या चिठ्ठ्या आहे आणि तिथेच बाजूला पैसे आहे. तर त्या औषधीच्या गोळ्या त्या पैशांना अट्रॅक्ट करते, म्हणजे तो पैसा त्या औषधीच्या गोळ्यांमध्ये जात असतं. म्हणून जर असं असेल कुणाची, तर अनावश्यक वस्तू पर्समध्ये ठेवू नये. आणि पैसा जो आहे तो व्यवस्थित ठेवायचा, चुरमळून ठेवायचा नाही. सर्वांनी पैसा जर ठेवत आहे तर त्या पर्समध्ये व्यवस्थित ठेवायचं. जसं पुरुषांचे वॉलेट कसं असतं, सरळ असं, आणि मग ते बरोबर ठेवतात, तसं ठेवायचे आहे. पैसा चुरगळून ठेवायचा नाही. आणि डेली 21 वेळा काउंट, काउंट असं चॅन्टिंग करायची. काउंट. डेली उठल्यावर काउंट 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 चॅन्टिंग म्हणजे म्हणायचं आहे. 51 टाइम्स काउंट काउंट, किंवा 108 वेळा पण तुम्ही म्हणू शकता. काउंट काउंट काउंट, किंवा कुणी लिहू पण शकता. लिहिण्यापेक्षा सर्वात सोपं की आपण उठल्यावर 108 वेळा जाप करायचं, काउंट काउंट काउंट. आणि म्हणायचं की पैसा माझा खूप छान मित्र आहे. पैसा माझा खूप छान मित्र आहे. अगदी सहज 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 माझ्याकडे पैसा येत आहे. अगदी सहज माझ्याकडे पैसा अट्रॅक्ट होतो आहे. पैसा माझा खूप छान मित्र आहे. आय लव्ह यू, थँक यू. पैशाला आय लव्ह यू म्हणायचं आणि थँक यू म्हणायचं. आपण म्हणतो का पैशाला आय लव्ह यू? नाही म्हणत ना, थँक यू पण नाही म्हणत, पण म्हणायचं आय लव्ह यू आणि थँक यू. ठीक आहे. ब्रह्मांड आपल्याला एकदम, तुम्ही मागा त्या ब्रह्मांडाला, काय मागायच्या ब्रह्मांडाला मागा. तुमचे एक डेली रुटीन तुम्ही करून घ्या की आधी तर आपल्याला उठून मेडिटेशन करायचं आहे सकाळी. आणि उठल्यावर तुम्हाला ज्या वस्तू पाहिजे त्या ब्रह्मांडाला मागा. आणि असं मागा, आणि असं नाही की मला हे दे. तर पॉझिटिव्ह अफर्मेशन काय, की ते सर्वप्रथम तुमच्या जवळ ते वस्तू आहे असं मॅनिफेस्ट करा. जेव्हा मेडिटेशनला बसता, मेडिटेशन झाल्यानंतर एक 10 मिनिटं तुम्ही मॅनिफेस्ट करा, की जसं कुणाला पाहिजे असेल की माझं ऑफिस असं पाहिजे, तर ते डोळे बंद करा आणि तसं अनुभवा की खरोखर हा माझा, म्हणजे खरोखर माझं हे ऑफिस आहे, किंवा खरोखर माझं हे असं घर आहे, असं मॅनिफेस्ट करा. आणि थँक्यू युनिव्हर्स, मला तू एवढं सगळं दिलं त्याच्यासाठी. जर तुम्ही पॉझिटिव्ह अफर्मेशन युनिव्हर्सला द्याल तर खरोखर काही दिवसात ते चेंज होईल. जिथे आपलं आपला फोकस जातो ना, ती एनर्जी तिथेच कन्वर्ट होत असते. निगेटिव्ह एनर्जीकडे जर तुमचा फोकस असेल तर ती एनर्जी निगेटिव्ह याच्याकडेच जाईल, गोष्टींकडे. म्हणून प्रत्येक वेळा आपला फोकस पॉझिटिव्ह गोष्टीकडे ठेवा आणि आपली एनर्जी सुद्धा पॉझिटिव्ह वेने चालू द्या.
ठीक आहे. काउंट काउंट 108 वेळा डेली चॅन्टिंग करायची आहे किंवा लिहू सुद्धा शकता. आणि पैसा माझा खूप छान मित्र आहे. अगदी सहजरित्या माझ्याकडे पैसा येतो आहे. थँक यू. आय लव्ह यू. आपला इथून रेकी लेवल 1चा क्लास संपत आहे. ठीक आहे. ठीक आहे. आपला रेकी लेवलचं फर्स्ट लेवल इथून संपलेला आहे आणि आपला आता रेकी लेवल 2चं रेकी लेवल 2 आपली मंडे पासून स्टार्ट होणार आहे. जर रेकी लेवल 2 साठी ऍडमिशन करायची असेल तर रेकी लेवल 2 ला आपलं सिलेबस काय राहणार आहे मी ते एकदा सांगून दे तुम्हाला. एक मिनिट. ग्राफिक्स दिसत आहे का? मला कुणी नाही दिसत आहे. काय झालं? ग्राफिक दिसत होते का? आता दिसत आहे ग्राफिक्स? नाही. एक मिनिट. एकच मिनिट. मला दिसत होते, आता नाही दिसत आहे. दिसत होते ना? बस 2 मिनिटं. एक मिनिट. हा हा. दिसत आहे. आपले रेकी लेवल 2 चे क्लासेस आणि सुरू होणार आहे मंडे आता पासून. तर रेकी लेवल 2 आणि 3 हे कंबाईन कोर्स राहणार आहे आपला. त्याचसोबत तुम्हाला पेंडुलम डाउजिंग सुद्धा शिकवले जाणार आहे. पेंडुलम डाउजिंग म्हणजे काय? तर आपल्याला असा प्रश्न पडतो की बघा, हे गोष्ट करायची आहे की ही गोष्ट नाही करायची आहे. आपण असे इकडे आड इकडे विहीर असं असतं. तर पेंडुलम डाउजर तुम्हाला शिकवलं जाणार आहे की तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही शोधू शकता. ठीक आहे. त्याच्यासोबत आपण म्हणजे सेकंड आणि थर्ड लेवल आपण शिकवणार आहोत. त्यासोबत तुम्हाला पेंडुलम डाउजिंग हा कोर्स राहणार आहे फक्त 4,000 मध्ये. ज्यांना हे ऍडमिशन करायची आहे तर ऍडमिशन आपले स्टार्ट आज मी ग्राफिक्स टाकून देणार आहे. तर यावर तुम्ही पे करून आपली ऍडमिशन सेकंड लेवल आणि थर्ड लेवल साठी करू शकता. जेही इंटरेस्टेड आहेत ते. ओके. ज्यांना असं ज्यांना सेकंड आणि थर्ड लेवल करायची असेल आणि आपलं सिलेबस काय राहणार आहे. ठीक आहे. आता मी आपला सिलेबस सांगते तुम्हाला की सिलेबस काय राहणार. ओके. सेकंड लेवलचे आपलं सिलेबस राहणार आहे. रेकीचे काही सिम्बॉल्स असतात. म्हणजे फर्स्ट लेवलला बघा, तुमची एनर्जी आता फक्त 10% ऊर्जा तुमची वाढली होती. म्हणजे जेव्हा अटुरमेंट नंतर आपली फक्त 10% ऊर्जा वाढली असते. तसंच सेकंड लेवल केल्याने शक्तिपात घेतल्यानंतर आपण 40% ऊर्जेने परिपूर्ण होत असतो. आणि थर्ड लेवल जेव्हा करतो तेव्हा 100%नी आपली ऊर्जा पूर्ण होत असते. ओके. अटुरमेंट नंतर. आणि त्याचे काही पॉवरफुल सिम्बॉल्स तुम्हाला शिकवले जातील. पॉवरफुल सिम्बॉल्स कसे वापरायचे आणि सगळ्या गोष्टींवर ते वापरू शकतो आपण. त्याचसोबत तुम्हाला विश बॉक्स शिकवलं जाणार. आपल्या भरपूर काही विश असतात. मला हे पाहिजे ते पाहिजे, तर ते तुमचे विश तुम्ही कसे कम्प्लीट करू शकता. ओके. विश बॉक्स कसं बनवायचे आहे तुम्हाला ते सेकंड लेवलला शिकवलं जाणार आहे. आणि डिस्टन्स हिलिंग, जसं आता कुणाचं काही दुखत आहे, तुमचं दुखत आहे, म्हणजे जगाच्या पाठीवर दुसरं कोणी आहे. जर तुम्ही सेकंड लेवल करता तर त्यात तुम्हाला डिस्टन्स हिलिंग शिकवली जाणार. तुम्ही इतरांचा उपचार करू शकता.
तर सेकंड लेवलला डिस्टन्स हिलिंग हा एक टॉपिक असतो आपल्याला. टेलिपॅथिक हिलिंग आणि एक टेलिपॅथिक हिलिंग असतो, जसं कुणाला व्यसन असतं, ऐकलेलं आहे आपण भरपूर लोकांना की याला दारूचं व्यसन आहे किंवा भरपूर व्यसन असतात. व्यसनची नावं सांगायची गरज नाही, पण आपल्याला ते नको असतात. म्हणजे एखाद्या फॅमिली मेंबर असो किंवा आपल्या दूरचं म्हणजे फ्रेंड सर्कलमध्ये कोणी असले, तर त्यांचं ते व्यसन कसं सोडवायचं, त्यासाठी आपण टेलिपॅथिक हिलिंग अशी एक प्रोसेस असतं. त्यात तुम्हाला शिकवलं जाणार आहे की त्याचे तुम्हाला सोडवायचं कसं आहे व्यसन, बरोबर. आणि हिलिंग करून आपण स्वतःला आणि स्वतःसोबत इतरांना बरं करू शकतो, ते सेकंड लेवलला. आणि कार्मिक ब्लॉकेजेस जे असतात ते थर्ड लेवलला आपल्याला शिकवलं जाणार आहेत. थर्ड लेवलला खूप जास्त पॉवरफुल सिम्बॉल्स तुम्हाला आठवण करून देणार आहेत. आणि जर कोणाचे कार्मिक ब्लॉकेजेस, गेल्या जन्माचे ब्लॉकेजेस असतील क्लिअर करायला, म्हणजे ते सगळं थर्ड लेवलचे टॉपिक असतात, सेकंड आणि थर्ड लेवलचे. ठीक आहे. त्याला सायकिक अटॅक असं म्हणून म्हणतात. तर सायकिक अटॅक कसं ओळखायचं, म्हणजे काळ्या जादूचा प्रकोप कसा आलेला आहे आणि आला आहे, पण त्यापासून आपण आपलं संरक्षण कसं करायचं, ते सुद्धा आपल्याला थर्ड लेवलला शिकवलं जाणार. ठीक आहे. आणि तिथे सुद्धा मनी मंत्र, तुम्हाला पॉवरफुल मनी मंत्र दिले जाणार आहे. जर इंटरेस्टेड असतील तर त्यांनी सेकंड थर्ड लेवलला मी ग्राफिक्स पाठवणार आहे, त्यावर तुम्हाला पे करून तुम्ही मला स्क्रीनशॉट शेअर करून मग तुम्हाला सेकंड लेवलच्या ग्रुपमध्ये ऍड केलं जाणार. ओके. ठीक आहे. कुणाला काही विचारायचं आहे काय आणखी? कुणाला काही प्रश्न आहेत काय? हँड राईज करून विचारू शकता प्रश्न. ओके. चला, आपण जेही इथून पुढे सेकंड थर्ड लेवल येतील त्यांचं खूप खूप स्वागत आहे, आणि जे काही कारणामुळे नाही करू शकतील त्यांचं पण खूप खूप थँक्यू. फर्स्ट लेवल तुम्ही माझ्याकडून करून घेतलं, तुमचं अटोनमेंट झालं आणि तुम्ही या ऊर्जा अनुभवल्या, त्यासाठी खूप तुमची आभारी आहे मी. ओके. आणि ज्यांचं फर्स्ट लेवलचं अटोनमेंट झालं नसेल, तर त्यांनी जर सेकंड लेवलला ऍडमिशन केली की आधी त्यांचं फर्स्ट लेवलचे अटोनमेंट करून दिलं जाणार आणि त्यानंतर त्यांना सेकंड लेवलचे अटोनमेंट मिळणार. ठीक आहे. चला भेटूया. ज्यांनी ऍडमिशन केली त्यांना त्यांचं थँक्यू. आणि मला ऐकून 5 दिवस मला ऐकून घेतल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. मी तुमची खूप खूप आभारी आहे. दिव्य रेकी शक्ती तुमच्या आयुष्यामध्ये परमसुख, समाधानी, ऐश्वर्य, आरोग्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. दिव्य रेकी शक्ती तुमच्या आयुष्यामध्ये परमसुख, समाधान, ऐश्वर्य, आरोग्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू. 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 थँक्यू सो मच.